आमचं श्रीवंत तालुक्यातलं कोरेगाव. आता तुम्ही इतक्या दूर आला, तुम्ही मनोज जरांगे साठी आला या आरक्षणासाठी आला? बरोबर त्यांसाठीच आलो ना. मला आरक्षणासाठी नाही आला तुम्ही? हा? आरक्षणासाठी नाही आला? अहो आरक्षणासाठीच आलो ना. मला भलं त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार, पण मी इथं बसून तर राहणार. हे हळूहळू पाऊस काय ढगफुटे जरी झाली तरी उठणार नाही. किचड मध्ये तुम्ही बसलाय? हा, काहीच वाटत नाही. आमचे जरांगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसले ना, आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का? त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होतं की. हा, मागणी आरक्षण द्यावा. आता आमचं आयुष्य तर गेलं, आमच्या पोरांचं बी गेलं, पण निदान नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना. आमच्या माणसाला 80-90% मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्यांना 40-50% वाल्यांना नोकरी मिळते. आम्हाला काय वाटतं का ना? का आमच्या मराठ्याची जात म्हणजे आम्ही माणसं नाहीत का? तुम्ही किती दिवसा इतक्या किचड मध्ये बसणार? अहो, जोपर्यंत जरांगे पाटील बसतील तोपर्यंत बसणार. भले उपोषण नाही मला करता येणार, पण इथं बसून तर जरूर राहणार. भले याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो. काय नाही तब्येतीला मग मेले तरी मग बरंच आहे ना. उलट मेलं तरी आला तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली. 97% मार्क 10वीला, 97% ओपन मधून नंबर बसला नाही. आम्ही मॅनेजमेंट नंबर म्हणजे पैसे भरून आम्ही नंबर घेतला. शेवरी कॉलेज गोपाळपूर पंढरपूर तालुका. आम्ही पैसे भरून तिथं नंबर घेतला आहे. आणि जर असे जर सगळे आमदार खासदार जर सगळे उडवळे उत्तर देत असतील तर त्यांना येणाऱ्या भविष्य काळात पंचायत जिल्हा परिषद असेल किंवा काय असेल तरी मराठा समाज सगळा त्यांना लक्षात ठेवलं जाईल. महत्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट, आता इकडं बीड परभणी या साईडला दुष्काळग्रस्त आहे. काय शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही. भले सोयाबीनचा दर असेल, कापूस असेल किंवा आमच्याकडे ऊसाचा दर असेल, त्यांनी काही कुठला निर्णय घेतला नाही. आणि आमच्या इथं आहे ते समाधान आवताडे असतील, भारत नाना बालके त्यांचे मुलगा असतील किंवा अभिजिताबा पाटील असतील, कुणी सपोर्ट किंवा काही नाही. आम्ही स्वखर्चाने आलो आहे. येऊन आम्हाला 3 दिवस झाले. इथे कुठली सोय नाही, काय नाही. आम्ही स्वखर्चाने काय असेल ते बाबा गाव लोकवर्गण गावातून आलेलो आहे. ओके, धन्यवाद.